राष्ट्रवादी युवती काँग्रेस मेळाव्याचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला महापौर वैशाली बनकर, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, हेमंत टकले, श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते। पवार म्हणाले, राजीनामा द्यायला सांगितला नव्हता, सतसत वेग बुद्धीला स्मरून राजीनामा दिला, कर नाही त्याला डर कशाला। राजीनामा दिल्यानंतर कामे अडून राहतील अशी अनेकांना भीती वाटत आहे, परंतु दर शनिवारी मी पुण्यात येत असतो, सुळेही दर सोमवारी पुण्यात असतात, तुम्ही तुमचे प्रश्न आमच्याकडे येऊन सांगू शकता। उपमुख्यमंत्री नसलो तरी राज्यात इतर मंत्री आहेत, त्यांच्या मार्फत पाठपुरावा करू। पुढील आठवड्यातच गृहमंत्री आर पाटील यांची वेळ घेऊन युवतींच्या तक्रारींबाबत संबंधित खात्यातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ। आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलामुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे। ओबीसी आरक्षणातील विद्यार्थ्यांना केंद्रांकडून आणि राज्याकडूनही शिष्यवृत्ती मिळते, परंतु राज्याकडून शिष्यवृत्तीला उशीर होतो। त्याविषयी येत्या अधिवेशनात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करू, असे आश्वासन पवार यांनी दिले। मुलींची छेडछाड, हुंड्यासाठी छळ अशा अनेक प्रवृत्ती समाजात निर्माण झाल्या आहेत। जास्तीत जास्त युवतींनी राजकारणात आले पाहिजे। अलीकडे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। गुन्हे केलेले लोक खासदार, आमदार म्हणून काम करतात। अनेकांनी खून केले आहेत तरी उजळ माथ्याने ते वापरतात, त्यामुळे अशांची भीड न बाळगता काम केले पाहिजे, असेही पवार यांनी नमूद केले। सध्या महिलांना नोकरीत 30% स्थान आहे, ते 50% झाले पाहिजे। या व्यतिरिक्त नोकरीच्या ठिकाणी त्यांना सुरक्षितताही मिळाली पाहिजे, त्यासाठी पोलिसांचा आदरयुक्त दबदबा हवा। लोकप्रतिनिधींनीही नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा विचार केला पाहिजे। नागरिकांचे काम रिझल्ट ओरिएंटेड हवे, अशा सूचना पवार यांनी केल्या। त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये लोकांच्या जुन्या सवयी आणि तू काळजी करू नको, मला सगळ्या माझ्या मुलींना आणि माझ्या भगिनींना सांगायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये बुद्धिमत्तेला महत्त्व आलेलं असल्यामुळं तुम्ही घरामध्ये एक मुलगा असू द्या आणि एक मुलगी असू द्या, मुलगा जर अभ्यासामध्ये कमी असेल, थोडासा कमी हुशार असेल आणि मुलगी मात्र हुशार असेल, तर उद्याच्याला मेरिटची मुलगी म्हणून तिला प्रथम प्राधान्य नोकरीमध्ये मिळणार आहे, प्रायव्हेट इतर ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यामुळं आता काळजी करायचं काही कारण नाही। पूर्वीच्या काळामध्ये वशिलाचे दिवस होते, आता तसे नाही आहे। मगाशी एक मुलगी मला विचारत होती, म्हणजे सुप्रियाला विचारत होती, किंवा शिक्षण संस्थेमध्ये आम्ही BEd होतो, BA होतो, DEd होतो, परंतु आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये वशिल्याशिवाय नोकरी मिळत नाही किंवा तिथं पैसे द्यावे लागतात। खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये SC असेल, ST असेल, ओपन असेल, NT असेल, मेरिटवरच आपण त्या ठिकाणी शिक्षकांची भरती करतो। आणि मला सांगायला आनंद वाटतो की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मेरिटमध्ये येण्याचं प्रमाण मुलांच्या पेक्षा मुलींचं जास्त असल्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये देखील जर 1000 भरती झाली तर 600 मुली असतात आणि 400 फक्त मुलं असतात। अशा प्रकारचं चित्र बदलतंय। एकदम एका घडीला हे चित्र बदलणार नाही, त्याकरता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत। आपण प्रयत्न मनापासून त्या ठिकाणी करतोय। मगाशी बोलत असताना एका मुलीने गुटखाबंदीच्या बद्दल पण सांगितलं। आपण चांगले कायदे करतो, नियम करतो, निर्णय घेतो, परंतु निर्णय घेत असताना समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती असतात। त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं असतं किंवा काहीतरी चुकीच्या सवयी लावून त्याच्यातनं 2 पैसे मिळवायचे असतात। आणि म्हणूनच गुटखा उत्पादक हायकोर्टात गेले, त्यांनी मोठे मोठे वकील दिले, जे वकील मिनिटाला 5-5 लाख रुपये घेत होते, परंतु त्याच्यात राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका घेतली आणि सुदैवाने हायकोर्टाने पण गुटखाबंदीचा घेतलेला राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। आता मात्र आपल्याला आपल्या आपल्या भागामध्ये गुपचूप जर गुटखा विक्रीचं काम कोण करत असेल तर त्याला धडा शिकवण्याचं काम देखील सर्वांना मिळून त्या ठिकाणी करावं लागेल। एकदा जनमानसाचा रेटा तुमच्या सहित सगळ्यांचा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला तर हे चित्र एकदम बदलून जाईल। थोडासा बदल होण्याच्या करता आपण पेशन्स पण ठेवले पाहिजेत, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे। मगाशी माझ्या धनकवडीच्या मुलीने सांगितलं की एक कार्यक्रम राष्ट्रवादीचा घेतलेला होता आणि विशालनी तो कार्यक्रम घेतलेला असताना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस दिलं नाही। मी या मेळाव्याच्या निमित्तानं विशालला सांगतो, 1 आठवड्याच्या आत ते पहिल्या नंबरचं बक्षीस तिला मिळालं नाही तर मग आता त्याच्यामध्ये माझ्याकडे माहिती अशी आली की तुझा पहिला नंबर आला,
त्याच्या संदर्भातला कॉन्टॅक्ट तुझा झाला नाही, त्यामुळं ते देता आलं नाही. ठीक आहे, या निमित्तानं कॉन्टॅक्ट झाला, तुझं बक्षीस तुला मिळेल. तू व्यवस्थितपणे त्या सगळ्या लॅपटॉपचा उपयोग त्या ठिकाणी करून घे. चुकीच्या पद्धतीनं त्या लॅपटॉपचा वापर करू नको अशी माझी तुला विनंती पण. बसमध्ये रस्त्यावर होणारी छेडछाड, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता, सार्वजनिक शौचालय या आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी महापौरांना देण्यात आले. मागण्यांचा विचार केला जाईल असे आश्वासन महापौरांनी दिले. राष्ट्रवादी युवती काँग्रेस ही राज्यात यापुढे छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात काम करणार असून युवतींनी या प्रवृत्तीविरोधात संघटित व्हावे असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. अशी छेडछाड केल्यास एक हात त्या युवतीचा असेल आणि दुसरा हात राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल अशी घोषणाही सुळे यांनी यावेळी केली.